जनता की बात जनता के साथ। शहरात वाढत्या अनधिकृत रिक्षा वाहतुकीवर आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने विशेष स्क्रेप मोहीम राबवत मोठी कारवाई केली। या मोहिमेत जवळपास 50 पेक्षा अधिक अनधिकृत रिक्षांवर कारवाई करण्यात येऊन त्या स्क्रॅप करण्यात आल्यात। परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना काही दिवसापासून शहरात परवानगी नसलेल्या तसेच कागदपत्रे अपूर्ण असलेल्या रिक्षा मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी मिळत होत्या। त्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने शहरातील विविध भागात विशेष पथके तैनात करून तपासणी मोहीम सुरू केली। या तपासणी दरम्यान अनेक रिक्षांकडे वैध परवाना, फिटनेस प्रमाणपत्र तसेच विमा नसल्याचे आढळून आले। त्यानंतर अशा रिक्षांवर तात्काळ कारवाई करत त्यांना जप्त करण्यात आले। पुढील कारवाईनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास 50 पेक्षा अधिक रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या। या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत रिक्षा वाहतुकीवर काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान परिवहन विभागाने सर्व रिक्षा चालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून परवाना, विमा व इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। भविष्यातही अशी मोहीम सातत्याने राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे। कारवाई वेळी उपप्रादेशिक कार्यालय येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे, अक्षय येवले, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमित तडवी, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संध्या जाधव उपस्थित होते। प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या वतीनं रिक्षा चेकिंग करण्यात आली होती। त्यामध्ये जवळजवळ 50 रिक्षा स्क्रॅप करण्यात आलेल्या आहेत। त्यांच्या वयाची मुदत संपलेली होती, त्यामुळे त्या गाड्या कार्यालयाच्या वतीनं स्क्रॅप केलेल्या आहेत। जर असं कोणी रस्त्यावर स्क्रॅप रिक्षा चालवत असेल तर त्यांना इशारा देण्यात येत आहे की त्यांनी ते स्क्रॅप वाहन चालवू नये, त्यांनी विहित नियमानुसारच वाहनं रस्त्यावर चालवावीत, अन्यथा तपासणी दरम्यान अशी वाहनं आढळून आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जनता की बात जनता के साथ।